नमस्कार मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील आजच्या काही महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या घडामोडी जाणून घेऊया। जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता। हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात तापमान वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। ग्रामीण भागात पुरवठ्यावर प्रशासनाचे लक्ष। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही भागातील पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी संबंधित यंत्रणा नियोजन करत असल्याची माहिती आहे। शेतकऱ्यांसाठी विविध योजनांबाबत हालचाली। शेती सिंचन आर्थिक सहाय्य योजनांबाबत जिल्हा स्तरावर पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे समजते। शेगावमध्ये भाविकांची वाढती उपस्थिती। सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथे भाविकांची संख्या वाढत असल्याने सुविधा व्यवस्थेकडे लक्ष दिले जात आहे। खामगाव शहरात वाहतूक व्यवस्थेवर भर। मुख्य बाजारपेठ व गर्दीच्या भागात वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आहे। महामार्गावर वाहन चालकांना सावधगिरीचे आवाहन। जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गावर वाढती वर्दळ लक्षात घेता वाहन चालकांनी नियम पाळावेत असे आवाहन करण्यात येत आहे। लोणार परिसरात पर्यटन वाढण्याची चिन्हे। सुट्टीच्या काळात लोणार परिसरात पर्यटकांची उपस्थिती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कृषी बाजार समित्यामध्ये शेतमाल आवक सुरू। जिल्ह्यातील काही बाजार समित्यामध्ये हंगामी शेतमालाची आवक सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। विविध तालुक्यात विकास कामांना गती। रस्ते पाणीपुरवठा व इतर स्थानिक कामाबाबत हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे। आरोग्य विभागाकडून नागरिकांना सूचना। उन्हाळ्याच्या दिवसात पुरेसे पाणी प्या, उन्हात काळजी घ्या व तब्येत बिघडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन करण्यात येत आहे।